शकतो की मग भरपूर असे खेळाडू आहेत. सध्या तरी आपण बघितले की कंप्लीट लिस्ट आली असती ना तर मग सगळ्या खेळाडूंचा नक्कीच उल्लेख केला असता, परंतु कंप्लीट लिस्ट आलेली नाही आहे ना. त्यामुळेच आपण पाहू शकतो की पूर्ण थोडीशी माहिती आहे की कोणता खेळाडू कोणत्या संघामध्ये आहे. चला जाऊया आपण सध्या तरी आदेश बॉलिंग ट्रॅकवर, कारण की रुद्राक्ष स्पोर्ट्ससाठी मग डेफिनेटली तिकडे आपण प्रशांत यांना पाहू शकतोय. आदेश यांचा पहिला चेंडू मिड विकेटला टक्कन उडवलाय. आवाज तर भरपूर चांगला, नतीजा देखील त्यापेक्षा कमाल. चेंडू पहिला बाउन सीमा पार आणि पहिल्याच बॉलवर काय अफाट मोठी सुरुवात प्रशांत गवळीच्या बॅट मधून चौकार. यावेळेला आपण पाहू शकतोय ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर टीम काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर खेळताना पाहायला मिळाला फटका. डेफिनेटली आपण पाहू शकतो की आदेशकडे देखील आपण बघितलं तर मग चांगली खेळ करण्याची क्षमता आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग किशोर हरवाटे याला आपण पाहिलं तर मग VTSA स्टार मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. सध्या तरी आदेश बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आपण. फुल टॉस चेंडू होता, मिस केले मेजवानी. मात्र चेंडू आपण पाहिला तर थर्डमॅनच्या दिशेने वेगाने प्रस्थान. मैदानाच्या आतमध्ये आउटफील्ड मात्र आपण पाहू शकतोय तिकडे थोडीशी आहे, त्याचाच मात्र फटका. नो बॉलचा इशारा आलाय आणि त्यावर मिळालेला एक्स्ट्रा धावा. पुढचा चेंडू हाताळला गेला होता आदेशांच्या माध्यमातून. गती जास्त प्रदान करण्याच्या चक्करमध्ये भरपूर वेळा आपण पाहिलं तर मग नो हाताळून मात्र नक्कीच बसतात आणि तेच पाहायला मिळालं. आता पाहतोय आपण फ्री हिटचा चेंडू मेजवानी असेल बॅटरसाठी. ओ या वेळेला फ्री हिटचा चेंडू मेजवानी होती, मात्र ठाकरे नावाचा ब्रँड मात्र प्रवेश करण्याची एक गरज होती नितेशाला, परंतु तो प्रयत्न मात्र तितका यशस्वी होताना पाहायला मिळाला नाहीये. धाव फळकावर धावा 8 रन्स. थोडासा हाफ व्हॉलीवर होता, दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग फिल्डर तिकडे चेंडूला फिल्ड करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 पाहतोय वाढली जाईल 9च्या घरामध्ये. चेंडू कंप्लीट झाले 4. पहिला ओव्हर प्रगतीपथावर आहे. बॅटिंग करणारी टीम रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा. शॉर्ट ऑफ दिल्ली चेंडू पुलचा फटका पाहतोय काऊकांड क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. प्रफुल्लजी गोठावले साहेबांना विनंती करतोय आपण देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. त्यांच्या माध्यमातून लगेच येतील. त्या मला देखील सांगितलं गेलं एक चांगले व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर्स देखील मिळालं आहे. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीराज आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या आणि त्या ट्रॉफीज एकूण 3-4 ट्रॉफीज आपण पाहिलं ज्या स्पॉन्सर्स केल्यात. आणि मग राजाजी गोठावले प्रफुल्लजी गोठावले नक्की त्यांचं देखील योगदान पाहायला मिळत आहे. बघा मैदानाच्या आतमध्ये प्रशांतची आतिषबाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत प्रशांत हा शांत नाही राहणारा हा खेळाडू आहे. प्रशांत म्हटलं तर मग महासागर, आणि महासागर मात्र नक्कीच इथे उत्ताना पाहायला मिळतोय. धाव फलक पोहोचलाय 13च्या घरामध्ये. अंतिमचा चेंडू असेल या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. बॅटला मात्र फक्त आपण पाहिलं तर चॉक केलं होतं चेंडूला. हा पुन्हा एकदा पाहिले आपण मिस फील्ड. 2 धावा मिळाल्यात. आदेश नाराज होत आहेत खास आहे, कारण की चांगल्या एफर्टची गरज होती ते मिळालं नाहीये आणि मग तेच नाराजगीचं कारण मात्र ठरलं गेलंय. बघा गोलंदाजाला मात्र तो साथ मिळायला हवा, तो मिळत नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट बिनबाद 15ची सुरुवात छान पाहायला मिळते आहे. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 15 असं जर स्कोर पकडला तर मग 15च्या असतने 60 धावा बनतील, परंतु त्या 60 धावा बनू शकेल का संघ हे देखील पाहायला मिळेल. परंतु तत्पूर्वी घेऊ एक छोटासा म्युझिकवाला ब्रेक, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थँक्यू डीजे. बघा ग्रामपंचायत पोमणचं जे कार्यालय तिथे जी कार आहे, विनंती करते थोडीशी रिक्वेस्ट करतोय की तिकडे आमचा स्कोरिंग झोन आहे.
आणि जे डान्सर बॉय आहेत त्यांना देखील म्हणतोय मी की आपण देखील थोडासा मैदानाच्या बाहेर डान्स केला तर बरं होईल, कारण की चेंडू अडला नाही पाहिजे, हेच आयोजकांची सूचना. आमचे डान्सर बॉय देखील प्रत्येक स्पर्धेला डान्सचा परफॉर्मन्स हा त्यांचा असतो. उलटा चेंडू पाहतो यावेळेला पूर्णपणे बॅटवर मात्र घेता आला नाहीये, नीट घेतला होता परंतु तो एलिव्हेशन नाही मिळालं नीट, आणि तेच मात्र आपण पाहिलं तर फटका फसताना पाहायला मिळतोय आणि सफलता दीपेशला मात्र मिळेल. महत्वाचं विकेट डाऊन, पहिला धक्का 15 या धावसंख्येवर दिला जातोय रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा टीमला. विकेट डाऊन. पंधरा धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, त्यात नंतर आपण पाहू शकतोय की मग या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन केलाय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 बॅटिंग करण्यासाठी विशाल लाखात. लाख मोलाची फलंदाजी त्यांना करावी लागेल. 1 डाऊनचा क्रम, कारण की प्रशांतच्या सोबतीने एक पार्टनरशिप बिल्डअप करायची त्यांना. दीपेशांचा दुसरा चेंडू ओव्हरमध्ये. टॉस लाऊड अपील, पंचांनी मात्र आपण फेटाळली आहे. असं वाटलं होतं की गोलंदाजाने मात्र शिक्का आर्मी येवले, परंतु थोडासा आपण पाहिला की पंचांनी सांगितलं इम्पॅक्ट मिस करणारा चेंडू होता, तेच कारण लेग बायचा इशारा मात्र मिळतोय. परंतु जिथे आपण पाहिलं ना की बॅटर विशालला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न तर पूर्णपणे होते. दीपेश या संघासाठी आपण पाहिलं तर एक टॉप ऑलराऊंडर खेळाडू म्हणून भूमिका स्पष्ट पूर्ण करत असतो, आणि ती गोलंदाजी आता करत असताना सध्या तरी पाहतोय छान. उलटा सलबाच्या सायने स्टेट फटका, फिल्डर अंडरनीड, आणि इथे आपण पाहिले तर मोठी विकेट, प्राइजलेस विकेट. या विकेटचं महत्व काय आहे तर नक्कीच मॅचला आपण पाहिलं तर पूर्णपणे मोठ्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. तो विकेट मिळवला गेला आहे आणि प्रशांत गवळी यांचा खेळ संपुष्टात. महत्वपूर्ण धक्का क्रमांक 2 या ओव्हर मध्ये प्रशांतला पडतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आउट. सध्या तरी आपण बघू शकतोय तर कोकण नाही, सध्या आपण क्रिकेटचं मैदान पाहूया, कारण की क्रिकेटच्या मैदानामध्ये आहोत ना, तर नक्कीच खेळ कसा होईल. बॅटर आलेत रोशन गवळी बॅटिंग करण्यासाठी नंबर 4. आडवी बॅट फिरवली जाते. या बॉलवर दीपेशची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले तर इम्पॅक्ट मात्र टाकणारी राहिली आहे, कारण की त्याने इम्पॅक्ट कसं टाकलंय तर 2 विकेट त्याने जे मोठे ओपनर्स खेळाडू आपण पाहिले. बाईटचा इशारा मात्र पंचांनी दिलाय. तिकडे आपण पाहिलं तर मग धाव संख्येला मात्र थोडंसं पुढे जाताना आपण पाहिलं गेलंय. 16-16 या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे नियंत्रण ठेवलंय. 4 चेंडू फेकून झाले दीपेश यांच्या माध्यमातून, आणि पकडून ठेवण्याचं कार्य केले दीपेशने. थोडासा दुरून खेळला गेलाय, पूर्णपणे बॅट मात्र फिरवली नाही. आदेशची चांगली फिल्डिंग, फ्लाईट थ्रो पाहतोय आपण. ॲक्युरेट मात्र थ्रो करण्याचा मनसुबा पाहायला मिळाला, आणि डेफिनेटली आपण पाहू शकतोय की एक चांगला विचार होता आदेशांचा. यांना माहित होतं की इथे जर डायरेक्ट थ्रो जाऊ शकत नाही तर नक्कीच अशा प्रकारे जाऊ शकतोय, परंतु थोडंसं आपण पाहिलं तर एक विचार धारा बदलली गेली. धावफलकाचा आकार मात्र वाढताना पाहायला मिळतोय. अंतिमचा चेंडू अशा धावसंख्या 17-18 आहेत. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. या वेळेला दांडी गुल करणारी गोलंदाजी, काय करामती कारनामा केलाय दीपेशला. आदेशचा स्मेल महागडा गेला होता, परंतु त्यानंतर आपण पाहिलं दीपेशने काय जबरदस्त कमालची गोलंदाजी केली आहे. धावसंख्या मात्र स्थिर केली आहे. धाव फलकावर आपण पाहिलं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आहे 18-18.
बघा इथे काय झालं तर या ओव्हरमध्ये किती विकेट आली तर 3 विकेट डेफिनेटली आपण पाहिले तर मग पवन दलवी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय मिस्टर किशोर किरण किरण आहेत रेग्युलर गोलंदाज सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकतोय मी आतापर्यंत जर गायत्री माता ससुपाडा संघाला पाहिलंय ना तर जे 4 खेळाडूमध्ये नक्कीच जे बॉलिंगमध्ये योगदान देत आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं तर आदेश दीपेश किरण आणि त्यानंतर आपण पाहू शकतोय किशोर हरवाटे नक्कीच हे 4 खेळाडू आपण पाहू शकतोय जे नेहमीच या टीमसाठी एक भूमिका असते ना जी ऑलराऊंडरची म्हणजेच ते पूर्ण करतायत आणि सध्या तरी किरण आपण पाहिलं तर मग या सीझनमध्ये खास करून याची खंडीपाड्याची स्पर्धा म्हणजे जागमाता चषक आपण पाहिलं ना तिथून त्या संघाने आपण पाहिलं ना तर जो परफॉर्मन्स दिला कंटिन्युअली केला होता शिलोतरच्या मैदानावर देखील ट्रॉफी पटकावली गेली आहे आणि इम्पॅक्ट टाकला या संघाने पूर्ण पाहतोय यावेळेला आडवी बॅट खडे खडे शॉट मात्र सिलेक्शन करण्याचा मनसुबा मात्र पाहायला मिळतोय तो यशस्वी होत नाहीये म्हणतात ना की ज्याप्रमाणे शाळेय जीवनामध्ये जर आपण बघितलं तर महत्त्वपूर्ण गोष्ट असते तो म्हणजे होमवर्क मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला अनिवार्य आहे तो म्हणजेच फुटवर्क आणि तो दिसत नाहीये जागेवरून शॉट सिलेक्शन करणं थोडंसं अवघड जात आहे डॉट चेंडू येतात वारंवार यावेळेला थोडासा पुढे मिळालेला चेंडू हवेत खेळला फिल्डर तिकडे झेल निर्माण कलेक्ट केला जाईल तिकडे देखील मात्र झेल समाप्त होताना पाहायला मिळतोय बॅटर विशाल लाखाचा खेळ डाऊट थँक्यू बघा आमच्यापर्यंत पोहोचवलं की बाद होणारा खेळाडू विशाल पर्यंत नाही परंतु पुन्हा एकदा सांगितलं की आता की पवन मात्र आउट झालाय मैदानाच्या आतमध्ये आता जयदीप येत आहेत गवळी जयदीप गवळी खेळण्यासाठी आतापर्यंत जर विचार करायचा झाला या ओव्हरमध्ये 4 चेंडू आणि धाव खर्च केली ती म्हणजेच 1 जयदीप आल्या काय फटका परंतु आदेश आले होते पुढे झेलसाठी थोडस मात्र जोपर्यंत चेंडू लाडवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत चेंडू मात्र थांबला नाही आणि चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पार चौकार 4 थँक्यू डीजे बघा पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावांची सुरुवात मिळाल्यानंतर कमबॅक काय असते ना ते गायत्री माता टीमने दर्शवून दिलं उलटा असं होता बॅटची कडा थर्डमॅनच्या दिशेने फिल्डर आहेत तिकडे चेंडूला फेड करताना पाहायला मिळत आहेत धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल एका धावाने संघाची टोटल वाढलेली पाहायला मिळते 24 धावा या फळकावर आपण पाहतो पार्टनरशिपची गरज आहे मित्रांनो इकडे बघा तुम्ही 24 आता केल्या 3 ओव्हरमध्ये असं नाही की तुम्ही मागे तुम्ही पुढे येऊ शकतात की तुम्हाला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जास्त जास्त 12 ते 15 धावा जोडण्याचा एक मनसुबा दर्शवावा लागेल जर तो तुम्ही नक्कीच केला ना तर तुम्ही फाईट करू शकता या मॅचमध्ये परंतु फाईट होताना पाहायला मिळेल का बॅटिंग करणारी टीम मात्र इथे कमबॅक करेल का की बॉलिंग करणारी टीम मात्र आपली पकड मोठी करेल इथे मॅचवर पाहूया घडते काय जाऊया पुन्हा एकदा डीजेकडे एक छोटीशी धून ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण कमबॅक करूया थँक्यू सो व्हेरी मच डीजे पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत प्रदीपच्या हातामध्ये गोलंदाजी हो यावेळेस आपण पाहू शकतोय पहिलाच बॉल होता बॅटची इनर एज आली होती विकेट किपर गुरुनाथ कोम यांच्या माध्यमातून स्लिम मिस्टेक झाले हलकीशी मिस्टेक आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते आज काहीतरी मात्र डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी निवड केली आहे प्रदीप या गोलंदाजाची अनुमानित आपण बघू शकतोय की मग किशोरकडे देखील सोपवली जाते परंतु आपण पाहिला तर यावेळेला मनसुबा छान आहे चांगली नियंत्रण चांगली गोलंदाजी कदाचित एक चांगला अभ्यास खोल टप्प्यामध्ये गोलंदाजी करण्याची किमया करू शकतोय हा खेळाडू मिस्टर प्रदीप वरठा ज्याला आपण पाहिलेत आतापर्यंत जर जे चेंडू हाताळले गेलेत ना डॉट आणि या 2 डॉट चेंडूमध्ये आपण पाहिलं
आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळेला आपण पाहिलं तर थोडीशी दिशा हीन मात्र आपल्याला पाहायला मिळते. वाईटचा मात्र इशारा. धावसंख्या 25च्या घरामध्ये पोहोचलेली पाहायला मिळते आपल्याला. पुढील चेंडू पाहतोय आपण. समोर टाकलाय ओव्हर पिच फटका खेळला जातोय. अमित तिकडे आहेत बाउंड्री रायडर्स चेंडूला फील्ड करताय. थोडस वाट पाहिलीये, कदाचित पुढे यायला हवा होता अमित याने, परंतु नक्कीच वाट पाहिल्यानंतर चेंडूला मात्र फील्ड केला आणि फेकलं गेलं. परंतु दुसरा धाव घेताना मात्र धाव पूर्ण झाली की नाहीये, आता हा पंचांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि तेच चेक करण्यासाठी त्यांनी मात्र ऑन स्क्रीन तिसऱ्या अंपायरची मात्र मदत घेतली. आणि इथे आमचे तिसरे अंपायर्स रुपेशजी दांडेकर जोडले गेले आणि त्यांनी सांगितलं की फलंदाज इकडे आहे, आउट, विकेट डाऊन झालेला आहे. विशाल लाखात मात्र आपण पाहिलं की दुसरी धाव घेताना थोडेसे कमी पडले गेले अनफॉर्च्युनेटली, आणि मग त्यांना थोडस नाराज होऊन जावं लागेल. प्रभाकरजी कांबळे साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत नरेशजी दिवा साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपण मनापासून स्वागत करतोय आणि आपणास नम्र विनंती करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हा. राजेश दादांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. राजेश दादा देखील आपण बघितलं 40+ क्रिकेट नेहमीच खेळत असताना आपण त्यांना पाहिलं गेलंय आणि त्यांचा देखील इथे शुभ आगमन. वेलकम दादा, आपले देखील स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना पाहुण्यांच्या माहितीसाठी आपण दोन संघ, एका बाजूने गायत्री माता ससूपाडा हा संघ जो फिल्डिंग करतोय आणि बॅटिंग करणारा टीम रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा चिंचोटीचा टीम पाहतोय आपण. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत अंतिमच्या ओव्हर पर्यंत आहोत. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नितीन स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय, जो 7व्या क्रमांकावर आलेला बॅटर पाहायला मिळतोय आपल्याला. बघा 27 धावा केल्या, 2 चेंडूचा खेळ शेष आहे. किती धावांचं टार्गेट गायत्री माता ससूपाडा टीमच्या समोर हे उभं केलं जाईल. बॅटिंग करणारी टीम रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा चिंचोटी टीम. उलटा चेंडूची मेजवाडी होती, मात्र आपण पाहिलं तर बीमर आहे. स्क्वेअर लेग पंच मात्र इशारा पोहोचवतायत आमच्याकडे, कारण की हा चेंडू गती जास्त प्रदान करण्याच्या अनुषंगाने मात्र चेसच्या वर मात्र हाताळून बसले तर मिस्टर प्रदीप, आणि त्याचाच मात्र फायदा मिळताना पाहायला मिळतो बॅटरला. इथे आपण पाहिले तर मग ज्याप्रमाणे चेंडू हाताळला गेला आपण पाहिला तर नो, त्यात नंतर आपण पाहतोय की आत्ता मेजवानी असेल, फ्रीडम असेल आणि एक चांगला फटका खेळण्याची मात्र मोबा असेल. तसं म्हणतात ना की लोहा भी गरम है, मार दो अभी हथोड़ा, मौका भी है, दस्तूर भी है. फ्रीडचा बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. अमित कमी पडले तिकडे आणि पाहिलं आपण तर मग क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो उचलून धरायला हवा होता तो मात्र आपण पाहिलं खालावलेला पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढली आहे. 33 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अंतिमचा चेंडू असेल. बघा फ्रीडच्या बॉलवर चौकार मिळाला, फाईट करण्यासाठी धावा मिळत आहेत. बॅटची कडा गुरुनाथ तिकडे मात्र स्ट्रगल करतायत आणि शेवटला मात्र आपण पाहिलं की धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रन आउटची संधी प्राप्त केली. पंचांनी सांगितलं फलंदाज आहे तिकडे आउट, मात्र शेवटच्या बॉलवर रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. धावसंख्या आपण पाहिली तर मग सीमित ठेवली गेली 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. फलकावर 33 धावा आणि जिंकण्यासाठी 34 धाव्यांचं लक्ष गायत्री माता स्पोर्ट्स ससूपाडा संघाच्या समोर. भगवा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि गावदी स्पोर्ट्स शिलोतर टीमचे करणं तर आपण टॉस बॉक्स मध्ये या, तिथे केला जाईल हा टॉस. चला दोन कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये या, टॉस आपण करूया. भगवा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव, गावदी स्पोर्ट्स शिलोतर, त्यानंतर साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर, गावदी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा, गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए आणि साई 11 डोंगरीपाडा हे आजच्या दिवसातले शेड्यूल्स आहे. गावदी शिलोतर टीम्स चे कॅप्टन्स
रिक्वेस्ट करतोय आपण या. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. चला आपण टॉस देखील कंप्लीट करूया. टॉस बॉक्स मध्ये आपण या अर्जुन. मंचावर उपस्थित आमचे पाहुणे राजेश दादांना विनंती करतोय की दादा आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. एका बाजूने वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव, दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग कवदी स्पोर्ट्स शिलोतर संघ आहे. तर कोण कॉल देतोय? ब्राह्मणगाव टीम कडून कॉल. नक्कीच टॉस स्वयं झालाय आणि टॉस नक्की गेला कुठे तर तो देखील शोधावं लागतोय. चला दुसरा घेऊया आपण. चला छापा आणि काटा पुन्हा एकदा आपण करूया. काटा असा कॉल येतोय. काटा दादा आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि मंचावर जाऊन बसा. नक्कीच आपण असं विनंती करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. काटा असा कॉल दिला आणि काटाचा येतोय अर्जुन यांच्याकडे. आपण जाऊया. टॉस जिंकलाय तुम्ही काय निवडाल? शतरक्षण निवडणार आहात. शिलोतर संघाच्या समोर किती वेळा खेळलात तुम्ही? भरपूर खेळलेला. बघा भरपूर वेळा खेळलात म्हणजेच रंगतदार कॉन्टेस्ट आपल्याला बघायला मिळेल. ज्याप्रमाणे तुमचा आता या सीझनमध्ये परफॉर्मन्स राहिला काय म्हणशील संघाच्या बद्दल? कशा प्रकारे तुमचा संघ परफॉर्मन्स करतोय? आता संघ जरा चांगला झालेला आहे. बघा नक्कीच संघ चांगला झाला, मेहनत करतोय आणि त्यानंतर पुढे येताना पाहायला मिळतोय. बघा ही स्पर्धा खेळणार आहेत परंतु तुमचा नक्कीच पुढचं फोकस एपीएल मध्ये सिलेक्शन झाले काय म्हणशील? हो झालेलं आहे सिलेक्शन. नक्कीच या स्पर्धेमधून जाताना नक्कीच एपीएलच्या दिशेने म्हणजे आज कसा परफॉर्मन्स देऊन द्यायचा प्रयत्न असेल तुमच्या माध्यमातून? आज प्रयत्न करून कसा जेवढा परफॉर्मन्स द्यायचा तेवढा. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा. नक्कीच जाऊया प्रवीण यांच्याकडे. प्रवीण तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? फलंदाजीत. जे तुम्हाला हवं होतं ते मी याला तुमच्या संघाचा देखील ज्याप्रमाणे आपण परफॉर्मन्स झाला या सीझनमध्ये चांगला झाला आहे. बघा आज टीम कॉम्बिनेशन काय तुमच्याकडे? टीम तर आमची आज पूर्णच आहे. पूर्ण आहे. त्यानंतर आपण बघितलं की मग या मैदानावर खेळताना तुमचा रेकॉर्ड कसा राहिला खास करून? चांगला आहे एकदम रेकॉर्ड. बघा तुमच्यासाठी देखील हा प्रश्न आहे की ही स्पर्धा खेळत आहेत परंतु पुढे आहे एपीएल. या स्पर्धेतून तिथे जायचं मग आज परफॉर्मन्स तुमच्या संघाच्या माध्यमातून आणि खास करून तुमचा? आमच्या संघाच्या तर्फे आम्ही सर्वजण चांगलाच परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू आणि एपीएल सांगितले म्हणजे भरपूर वर्षांनी आले म्हणून खेळायला खूप मजा येईल. डेफिनेटली सगळ्यांना उत्सुकता आहे. तुम्हाला व्हेरी ऑल द बेस्ट. शुभेच्छा असतील या मॅचसाठी कारण की एपीएल आदिवासी प्रीमियर लीग कारण की ही स्पर्धा खेळल्यानंतर थेट तिथेच जायचं आहे आणि ही स्पर्धा गाजून मात्र नक्कीच तिथे जायचं आहे कारण की सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांची आपली प्रीमियर लीग म्हणजे आदिवासी प्रीमियर लीगच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी 34 कमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 34 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंगची जोडी आलेली आहे किरण आणि गुरुनाथ. बॉलिंग ट्रॅकवर विशाल पाहतोय आपण जो पहिला ओव्हरचा स्पेल घेऊन येताना पाहायला मिळतोय. किरणकडे आपण पाहू शकतो फ्रीडम आहे, त्यानंतर गुरुनाथकडे फ्रीडम आहे. बघा हे दोन खेळाडू आहेत ना लाठी चार्ज क्रिकेट खेळण्यासाठी माहीर आहेत परंतु तो प्रयत्न आपण पाहिला तर मग सक्सेस होईल का? डेफिनेटली करण्याचा मनसुबा तर हाच असेल. आज चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. समोर टाकलेला चेंडू होता अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर चेंडूला ड्राईव्ह केला हलक्या अशा हाताने. धाव मात्र एक कंप्लीट केली आहे. स्वतःचं खातं ओपन केलं गेलं. किरण या खेळाडूने गुरुनाथला स्ट्राईक दिली आहे. बघा 2 चेंडूचा खेळ मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर 34चं जर लक्ष आपण बघितलं तर मग गवलीपाडा टीम देखील विचार करेल की जर आपण पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवलं ना तर आपण कदाचित या मॅचमध्ये येऊ शकतोय. तो प्रयत्न होताना पाहायला मिळेल का?
कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेट कट मात्र आपण पाहिलं या वेळेला उलट ठरताना पाहायला मिळतोय. गुरुनाथनं मात्र आपण पाहिलं चुकीचं शॉट सिलेक्शन केलं आणि त्याचा खाम्याचा भोगावा लागतोय. आणि पहिला धक्का पाहतोय आपण गायत्री माता ससुपाडा टीमला गुरुनाथ कोमच्या रूपाने आउट. बघा नेमकं काय झालंय की छेडछाडी करण्याचा नक्कीच हा खांब्याचा भोगावा लागतोय. कारण की छेडछाडी कुठेच करू नका, नक्की मैदानाच्या आतमध्ये किंवा मैदानाच्या बाहेर. कारण की मैदानाच्या बाहेर देखील आपण बघितलं छेडछाडी केली तर मग त्याचा नक्कीच खांब्याचा भोगावा लागतो. तसाच हा इथे देखील हा बाजूने जाणारा चेंडू होता, थोडंसं छेडछाड करून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा खांब्याचा भोगावा लागला. तिकडे आपण पाहिला गुरुनाथ कोमला थोडासा नाराज मनाने मात्र जाताना पाहायला मिळाला. परंतु जाता जाता बॉडी लँग्वेज सांगून दिला की नक्कीच कोणता शॉट खेळायचा होता. मैदानाच्या आतमध्ये आता आलेत वन डाऊनला मात्र मिस्टर आदेश. एक चांगले खेळाडू आहेत आदेश. बघा माइंडसेट शॉट पाहतोय, फाईन लेगला हो. या वेळेला आपण पाहिलं घातक फटका खेळला गेला होता. थोडस लक फॅक्टर मात्र आदेशच्या स्वरूपात होतं. कारण की या वेळेस तर आपण पाहू शकतो हा चेंडू जर हातामध्ये चिपकला असता तर कॅच ऑफ दी डे म्हटल्याला काही हरकत नाही झालं असतं. कारण की कालच्या दिवसामध्ये असाच प्रकारचा कॅच एक 100 दोन कॅच पकडला आपण, एक मनोजने आणि एक दिपेशने. परंतु हा कॅच नक्कीच आजच्या दिवसातला एक प्रेक्षणीय कॅच झाला असता. परंतु बाडलक थोडंसं होतं, परंतु प्रयत्न 100% क्या बात आहे. लेफ्ट केला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, फिल्डर दूर आहेत, पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एका बाउंसच्या चेंडूला कलेक्ट केले, दुसरा धावेचा प्रयत्न मनामध्ये पाहतोय या वेळेला झपाट्याने पलक झपकता तोड धावा पूर्ण केला जात आहेत. या दोन खेळांच्या माध्यमातून कॉलिंग गरजेची बाब असते या क्षणाला. आणि बघा जसं आदेशने कॉलिंग दिला लगेच होकार तिथे दुसऱ्या बाजूने किरणने देखील दिलं त्याला. कारण की कॉलिंग जर बिघडलं ना तर मग सगळं काही बिघडत असतं. परंतु छान झालंय. समोरच्या दिशेने फटका पाहतोय हवेत, धोका आणि धोक्यामध्ये मिळाला मौका विकेट मिळवण्याचा आणि विकेट मिळवली जाते. रोहितची कॅच अफलातून पाहायला मिळाली आणि दुसरा मोठा धक्का गायत्री माता ससुपाडा टीमला आदेशच्या रूपाने मात्र आपण पाहतोय दिला जातोय. विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. डेफिनेटली आपण पाहतोय वेट ओव्हर मात्र फिनिश झाले तिकडे. डेफिनेटली आपण पाहिलं तर आमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर आम्हाला दर्शवतात. धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. ऑन अँड ओनली 5 ऑन अँड ओनली 5 धावा आल्यात. आणि बघा मी हाच उल्लेख करत होतो की रुद्राक्ष स्पोर्ट्स टीम जर या मॅचला बनवण्याचा प्रयत्न करेल ना तर पहिलं जे खास करून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर आहे ना ते तिफायती आणि विकेट टेकर आणि तेच मात्र येताना पाहायला मिळालंय. आता ही मॅच आहे ना तर जर बघितलं तर आपण 50-50 वाली झाली आहे. कारण की 5 धावा आल्यात आणि मग लक्ष जे होतं ना 34. आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावेंची गरज असेल 29 मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग येताना पाहायला मिळतात. आता आदेश गेले परंतु त्यांचे दुसरे बंधू आलेत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिपेश. आता नंबर 1 चा खेळाडू किरण आणि नंबर 4 चा खेळाडू पण बघितला दिपेश मिळून मात्र इथे आपण पाहिलं तर मग एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करतील का, करावी तर लागणार आहे. जर तुम्हाला इथे ना पुढे जायचं तर मग पर्याय नाही आहे. कारण की मग तुम्ही जर पार्टनरशिप इथे बिल्डअप केली नाही, जर धावा जोडल्या नाही आहेत ना तर मग या चेसिंगमध्ये आहे ना तुमची गाडी ना ती पुढच्या दिशेने न जाता मागच्या दिशेने मग घरच्या दिशेने देखील आपल्याला जाताना पाहायला मिळू शकते. परंतु हा मनसुबा मनामध्ये ठेवावा लागेल. रोशन गावली बॉलिंग ट्रॅकवर, परंतु त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गोलंदाजी तर छान झाली होती, शॉर्ट लेंथ होती परंतु कॅच ड्रॉप. नितीन गावली होते शॉर्ट फाईनला आणि पाहिलं आपण तर कॅचेस विन द मॅचेस आणि इथे पाहायला मिळत आहे कॅच ड्रॉप झाल्यानंतर प्रशांत गवळी देखील झालेत नाराज. सध्या तरी आपण पाहिलं हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं, थोडंसं नाराज देखील होताना पाहायला मिळाले प्रशांत.
परंतु आपण पाहिलं की जीवनदान दिलं किरण या खेळाडूला. दीपेश पाहतोय आता स्ट्राईक एंड कडे. चांगला फटका क्या बात आहे बॅटच्या रडार मध्ये आणि थेट चाललाय आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी पार्क. दीपेशच्या बॅट मधून आलाय A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6. षटकार आलाय दीपेशच्या बॅट मधून. पहिला चेंडू फेस करत असताना बघा दोन खेळाडू म्हणजेच एका बाजूने गुरुनाथ आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग आदेश ते एका बाजूने आणि दीपेश एका बाजूने. नक्कीच मी म्हणेन कारण की माइंडसेट काय आहे. सफल झाले होते ऑप्शनच्या बाहेर. विचार केला होता अगदी जे मनामध्ये हेच चाललं होतं की हा फटका मी डेफिनेटली फाईन या क्षेत्रामध्ये खेळेन. दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. मागे चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. बघा हलकास मात्र आपण पाहिलं बॅटला मात्र आपण पाहिलं स्पर्श करताना चेंडूची दिशा होती आणि नक्कीच आपण पाहिलं ती दिशा दिली. गती थोडी कमी होती त्याला दिशा दिली आणि नक्कीच आपण पाहिलं तर चौकार प्राप्त केला. इंटेन मात्र दर्शवला जातोय. इकडे शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. एक चांगल्या परिपक्व सोचने मात्र बॅटिंग केली जाते आता. बॅटर दीपेशच्या माध्यमातून षटकार चौकार त्यांच्या बॅटमधून आले. धाव फलकाचा आकार वाढताना पाहिला मी इथे 16च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ पाहिलाय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ दी लेन चेंडू मागे खेळला जातोय. स्क्वेअर ऑफ दी विकेट म्हणजेच लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेने पाठलाग करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत तिकडे. 2 धावा मात्र जोडल्या गेल्या. 3ऱ्या धावीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. याच अनुषंगाने पण पाहिलं तर मग गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर टीम देखील मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली आपण पाहू शकते. तर मग बड्डे बॉय देखील आहेत आमच्यापर्यंत. थोडंसं लेट मात्र थेट प्रवीण परेड वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील तुम्हाला. थोडंसं लेट मात्र थेट आमच्यापर्यंत ही न्यूज पोहोचली गेली आहे शिलोतर टीमसाठी. हा बॉल सोडलाय. विकेट किपर चुकले. थर्डमॅनचे खेळाडू चुकले. तिकडे आपण पाहतोय चेंडू कुठे चाललाय कुठे चाललाय कुठे चाललाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. तत्पूर्वी धावा बघा बोनस पॉइंट मात्र आहे. वाईट प्लस 22 मात्र आपण पाहिल्या तर पंच काय म्हणतायत स्क्वेअर लेगचे की तिथे एक अपूर्ण देखील आहे. एक शॉट धावा आहे. एक अपूर्ण धाव. 1 शॉटचा इशारा देखील आलाय. बघा 1 शॉटचा इशारा आला. एका बाजूने आपण पाहिलं तर मग ऍक्सेप्ट देखील केलं. किरण यांनी सांगितलं की हो धीमा होता. थोड्या स्टंपच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. बघा गोलंदाजाला नक्कीच आपण पाहिलं तर मग गोलंदाजी चांगली करायची आहे तर मग चांगली दिशा पकडावी लागेल. चांगला टप्पा तर आहे परंतु दिशा खराब तर मग दशा खराब हे पाहायला मिळत आहे. 13 चेंडू 13 धावांची गरज. हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे आपण पाहिला तर मग हा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळालाय. रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा टीम आपण पाहिली आहे ना तर थोडीशी मात्र आपण पाहिलं की मागे जाताना पाहायला मिळाले. का नक्कीच क्षेत्ररक्षणाचा नक्कीच दर्जा थोडासा आपण पाहिला तर मग खराब पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर मग मिस्टेक देखील होताना पाहायला मिळते. कॅचेस देखील सुटताना पाहायला मिळाल्यात काही. आता नक्कीच आपण बघितलं तर 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे कारण की फलकावर आपण पाहिलं तर 21 धावा लागलेल्या आहेत. सध्या आपण पाहू शकतो की नंबर 3 चा स्पॅन साहिल. स्टॅकेनकडे किरण. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडूला मात्र निवडलाय. ताकद कमी होती त्या फटक्यामध्ये किरण यांच्या आणि त्याचाच नतीजा मात्र आपण पाहायला भोगावा लागतोय. सुंदर कॅच कलेक्ट आणि विकेट मात्र डाऊन. महत्वपूर्ण धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये गायत्री माता ससुपाडा टीमला. विकेट डाऊन मात्र केला जातोय परंतु ज्या विकेटची गरज आणि अशाच प्रकारे विकेट करा. बघा किरणला एक जीवनदान दिलं होतं फाईन लेग क्षेत्रामध्ये परंतु त्यानंतर किरण आपल्या बॅटिंगमध्ये तितका प्रभाव टाकू शकला नाही. आता मैदानाच्या आतमध्ये किशोर आलेत. किशोर हरवटे या संघाचे की फॅक्टर प्लेयर आहेत कारण की फिनिशरची भूमिका आहे ना ती नेहमीच आपल्या संघासाठी पूर्ण करताना किशोर यांना मी पाहिलं गेलंय. ग्रेट फिनिशर.
ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन मात्र शॉर्ट पिच चेंडूला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळ आहे. एक धाव कंप्लीट. बघा प्रत्येक खेळाडू आपण बघितला तर या मैदानाला मात्र आपण बघितलं तर चांगल्या परीने रीड करून खेळताना बघायला मिळालाय. खास करून आपण पाहिलं तर मग आता काहीतरी मात्र सुसपाटा टीम, कारण की स्क्वेअर ऑफ द विकेट चांगले शॉट एक्झिक्यूट करण्याचा मनसुबा त्यांचा पाहायला मिळतोय. धाव फळक जर आपण बघितलं तर पुढे सरकताना पाहायला मिळाले. पोचलं गेलाय 22च्या घरामध्ये. आडवी बॅट मात्र यूज केली जाते. डॉट चेंडूची गरज आहे, नितांत गरज आहे, कारण की आपण पाहिलं की आता डोळ्याच्या समोर चेंडू शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्यासाठी 12. 9 चेंडू 12 धावा जिंकण्यासाठी हवे आहेत. परंतु मॅच मध्ये मोमेंटम जो वळवायचा आहे ना, तो मात्र वळवण्याचं कार्य केलं गेलंय. हो, त्याची गरज आहे आणि गरज मात्र पूर्ण केली जाते. हा स्पेल डेफिनेटली कमी धावांचा यायला हवा. फटका हवेत पाहतोय फिल्डर, तिकडे पोहोचतील का तर नाही. आणि पाहतोय पंचांचा इशाऱ्याची पाहतोय वाट 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 आणि आहे हा षटकार. 6 धावा. षटकाराने धावसंख्या वाढली गेली. धाव फलक पोचला गेला 28च्या घरामध्ये. आता 8 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. बघा एक मोठा फटका मॅच मध्ये हवा मात्र पूर्णपणे जी भरली होती ना, ते काढण्याचं कार्य केलंय. कारण की तिथे आपण बघितलं होतं की दीपेशला की त्याने पाहिलं की कुठेतरी आपल्या संघावर आता प्रेशर वाढलंय, कारण की ते कमी करणं गरजेची बाब होती आणि ते केलंय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू समोरच्या दिशेने. एलिव्हेशन प्रॉपर नाही मिळालं. लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळाडूला निवडलं. षटकार आला होता, परंतु त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा पुन्हा प्रयत्न हा फसला गेलाय आणि दीपेशची विकेट मात्र या वेळेला मिळेल. पाहतोय आपण तर आता सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का, कारण की विकेट मिळालाय. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 धावांची गरज आहे. मात्र धावा रोखल्या जाऊ शकतात आणि ठोकल्या देखील जाऊ शकतात. नेमका घडेल काय पाहूया. जाऊया तिकडे. थँक्यू डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर आलेत. प्रदीप वरटा बॅटिंग करण्यासाठी आल्यानंतर पहिला तर फटका हवेत मात्र खेळला. तिकडे देखील मात्र संधी मिळाली विकेटची. कॅच मात्र ड्रॉप झालाय. बघा या सिच्युएशन मध्ये तुम्ही अशी एक संधी निर्माण केली होती की मागेच विकेट डाऊन केली होती. पुन्हा एकदा विकेट डाऊन केली असती तर नक्कीच प्रेशर वाढलं असतं, परंतु कॅच सुटला गेला. त्यानंतर आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये नाराजगीचं वातावरण देखील पाहायला मिळालं आणि 2 धावा मात्र आपण पाहिलं तितक्या स्फूर्तीने मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2 धाव्याने धावसंख्या वाढली गेली आहे. आपण पाहिली तर 30च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. 3 काढलेत का, वाटते 3 धावा जोडल्या गेल्यात. डेफिनेटली आपण पाहू शकतो 3 धावा जोडल्या गेल्या आणि या 3 धाव्याने धावसंख्या मात्र पुढे सरकताना पाहायला मिळते. 31 तर 3 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 3. नेमकं काय घडलंय बघा ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं ना, तर कशा प्रकारे खेळाडू पुढे आले होते आणि त्यांनी आपण पाहिलं तर मग कॅच पकडण्याचा प्रयत्न हातामध्ये जवळजवळ पडला होता कॅच आणि तो हातातून मात्र नक्कीच उडला आणि खाली पडला. म्हणजे जसं म्हणतात ना की देनेवाला देता है तो चप्पड़ फाड़ के देता है, लेकिन देने वाले के हाथ तो सलामत चाहिए ना. आता ते नाही पाहायला मिळालं. 3 धावा जोडल्या गेल्या. 3ने आता मात्र आपण बघितलं की मग 3 धाव्यांची आता गरज असेल. नितीन गवली बॉलिंग ट्रॅकवर. बघा नितीनच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग बॅटिंगमध्ये देखील योगदान चांगलं नाही मिळालं, परंतु आता बॉलिंगमध्ये डेफिनेटली 3 धावा रोखण्यासाठी जर इथे ते कार्य केलं तर मॅजिकल गोलंदाजी म्हणू शकतोय. शॉर्ट पिच चेंडू हवेत, फटका, फिल्डर तिकडे, कॅच पकडली आहे. कॅच पकडली आहे बघा
आताच आपण पाहिलं होतं तर मागच्या चेंडूवर त्यांना जीवनदान मिळालं होतं, परंतु आता नाही मिळणार. कॅच पकडली, विकेट डाऊन झालाय. सगळ्यात मोठी गोष्ट काय तर माहिती आहे का, डॉट चेंडूने विकेट. अशाच प्रकारची गोलंदाजी. आता आपण पाहिलं तर मॅजिक मॅन बनतील का? मॅजिक मॅन बनण्याचा कारनामा करावा लागेल. कारनामा करणारा खेळाडू आहे या आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. 6 चेंडूमध्ये 2 धावा डिफेंड केल्या होत्या त्याने. मग तो कारनामा सांगितला की मग आठवण येते मॅजिक मॅन म्हणून. नक्कीच सूरज माई खोलांडेचा तो खेळाडू कर्नालपाड्याच्या मैदानावर तो कारनामा केला होता आणि कोणाच्या समोर केला होता नक्कीच त्या संघाला देखील माहिती आहे, परंतु सध्या तरी आपण पाहू शकतोय नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. राजेश आलेत. आता 5 मध्ये 3 हवे आहेत. इकडे हे 2 चेंडू असतील ना, जर एक चांगल्या प्रकारे फेकले गेले ना गोलंदाज नितीनने, तर मग होऊ शकतंय. क्रिकेट आहे ना, क्रिकेटला आपण बघितलं तितकं इझी मात्र आपण घेऊ शकत नाहीये, कारण की क्रिकेटच्या पटलावर ना कोणता खेळाडू कधी कसा चमकेल, कसा कारनामा, अद्भुत कारनामा करून जाईल हे सांगता येत नाहीये. आणि भरपूर वेळा ते कारनामे झालेत आणि आपण बघितलेत, अनुभवलेत. कदाचित अशाच प्रकारचा आज कारनामा करण्याची धमक ठेवेल का नितीन? चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल. ओहो, हा येताना पाहायला मी इथं डॉट फलंदाजा इंटेन बघा, थोडासा बॅडमिंटन स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आगळा वेगळा मात्र आपण हा टांगच होता. पाहतोय आपण तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला हवाय काय तर डॉट चेंडू. डॉट चेंडू आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट. 4 चेंडू आणि आता 3 धावा. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर चांगला बॅटर आहे, परंतु त्याला कधी स्ट्राईक मिळेल? किशोर आहे, परंतु त्याने देखील काहीतरी सांगितलंय राजेश या खेळाडूला की 4 मध्ये आता 3 हवे आहेत. आणि वेट करून खेळलेला फटका पाहायला मिळते. लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाहतोय वेग आणि प्रस्थान आणि पाहायला मिळेल साईल सीमारेखा पार आणि पाहायला मिळतोय विजयी चौकार 4. थँक्यू सो व्हेरी मच. इज ए प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण जाऊया. रुद्राक्ष स्पोर्ट्स टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि प्लेअर ऑफ द मॅच